वसई पूर्वेच्या वज्रेश्वरी वसई या दरम्यान धावत्या एसटी बसचे अचानक चाक निकळल्याची घटना घडली आहे। या बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते। चला तर ही संपूर्ण घटनाच जाणून घेऊया। वसई पूर्वेच्या वज्रेश्वरी वसई या दरम्यान धावत्या एसटी बसचे अचानक चाक निकळल्याची घटना घडली आहे। या बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने बस चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सध्या ही सीसीटीव्ही मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिसून येतोय। वसई पूर्वेच्या ग्रामीण भागात एसटी महामंडळाच्या बसद्वारे सेवा दिली जाते। शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती। पारोळ गावाजवळ पोहोचताच अचानकपणे पुढील बाजूने चाक निकळले। चाक निकळल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। काही क्षणासाठी बसचे नियंत्रण सुटून अपघात घडेल की काय अशी भीती प्रवाशांमध्ये निर्माण झाली होती। मात्र बस चालकाने तातडीने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही प्रकार घडला तो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी काही किलोमीटर अंतरावर होता। जर ही घटना महामार्गावर भरधाव वेगाने घडली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता होती, असे नागरिकांनी सांगितले। या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जुन्या व धोकादायक बस हटवून नव्यांनी सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते। प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात असेही प्रवाशांनी यावेळी सांगितले। यापूर्वी 25 जुलै 2024 रोजी वसई अर्नाळा मार्गावर प्रवास करताना वाघुले येथे ही एसटीचे चाक निकळल्याची घटना घडलेली होती। वसई वज्रेश्वरी मार्गावर घडलेल्या घटनेनंतर एसटी मंडळाच्या तांत्रिक अधिकारी यांच्या मार्फत सदर घटनेचा तपास करण्यात आला आहे।